बरेच जण नॅचरल किंवा ऑर्गॅनिक शेती करतात. त्यासाठीच आपल्याला यूट्यूबवरती एक प्रश्न आला होता की आपण जैविक पद्धतीने किंवा ऑर्गॅनिक पद्धतीने जे आंब्यावरती करपा किंवा पावडर मिल्ड्यू नावाचे रोग येतात याचं नियंत्रण आपण कशा प्रकारे करू शकतो. तर बऱ्याच वेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला म्हणा किंवा शेतामध्ये 1-2 आंब्याची झाडं असतात आणि अशा वेळेला आपल्याला तिथं केमिकल न वापरता नैसर्गिक पद्धतीचे आंबे तिथं आपल्याला घरच्या घरी खाण्यासाठी मिळावेत अशी आपली इच्छा असते. तर त्यासाठी आपण केमिकल न वापरता आपण जैविक पद्धतीने किंवा ऑर्गॅनिक पद्धतीने आपण हे जे बुरशीजन्य रोग आहेत याचं नियंत्रण आपण कशा प्रकारे करू शकतो, याच्यासाठी काही उपाय आहे का. तर त्यासाठी आपण 2-3 प्रकारच्या गोष्टी तिथं वापरू शकतो, ज्यामध्ये काही बॅक्टेरिया असतात, ज्यामध्ये की बॅसिलस सबटिलस असेल किंवा काही बुरशी असतात ज्यामध्ये की ट्रायकोडर्मा असेल किंवा अजून सिडोमोनास इन्फ्लोरसन्स असेल. याचा वापर आपण तिथं फवारणीसाठी किंवा जे ट्रायकोडर्मा नावाची जी बुरशी आहे ते सहसा तिथं आपण सॉईल ॲप्लिकेशनसाठी वापरतो, जमिनीमधून देण्यासाठी वापरतो. परंतु समजा लिक्विड फॉर्ममध्ये जर भेटलं तर त्याची फवारणी देखील आपण तिथं घेऊ शकतो. यामुळं आपल्याला बुरशीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होईल. किंवा याऐवजी जर निंबोळी तेल असतं त्याचा जरी आपण वापर केला तर तिथं ते देखील काही प्रमाणामध्ये ते बुरशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला तिथं मदत मिळवून देईल. आणि आपल्याला तिथं केमिकल न वापरण्याची जी इच्छा आहे की आपल्याला नैसर्गिक पद्धतीचे समजा तिथं फळं भेटावेत, यासाठी आपण तिथं या ज्या काही बायोलॉजिकल पद्धती आहेत किंवा ऑर्गॅनिक पद्धती आहेत याचा वापर तिथं आपण करू शकतो की ज्यामुळे आपल्याला नैसर्गिक पद्धतीचे जे आंबे आहेत ते तिथं भेटतील.